नमस्कार. सायकल तर बघितलाच असेल आपला खूप प्रश्न. तर खूप प्रश्न हा खूपच अवघड आहे धडा इयत्तेसाठीच्या स्कॉलरशिपसाठी. परंतु आपण होम एज्युकेशन आपण सर्वांनी मिळून हा परत आणायचा प्रयत्न केला आहे. तर आपण पाहूयात आता खूप प्रश्नातले 5 प्रश्न. ओके. तर चला. तर पहा, आपण काय पाहणार आहोत, 7वी स्कॉलरशिप. एक सेकंड. आज आपण पाहणार आहोत इयत्ता एक सेकंद. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी स्कॉलरशिप. त्याचे 5 अगदी महत्त्वाचे प्रश्न. ते पण कोणते? गुड प्रश्न. आपला हा जो होम एज्युकेशन चॅनल आहे, मला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा. तुमच्यासाठी खूप प्रश्न आणत आहोत होम एज्युकेशन हे वेबसाईट. तर चल, तर मग आपण पाहूयात खूप प्रश्नामध्ये काय आहे. ओके. तर हा आहे आपला पहिला प्रश्न. काय 84 आता ह्यांचं कसं असू शकते किंवा काय असू शकते हे अजूनपर्यंत तर आपल्याला काही माहिती नाही. तर आता आपण ते माहिती करायचा प्रयत्न करणार आहोत व लवकरच आपण हे सोडवणार आहोत. तर चला तर सुरुवात स्टार्ट करूया. तर काय लिहिलं 84 हो का? हे अंक आपल्याला क्रमाने तर मानता येतात. चला लिहूया मग पहिले. काय छोटी संख्या 21 आहे. 21 लिहून टाकू. 21 नंतर आहे 42. 42 नंतर 63. 63 नंतर 84. 84 नंतर आहे 126. 126 नंतर आहे 126 नंतर दिसते 147. लिहून घ्या 147. 147 नंतर आपल्याला 105 दिसते आणि 105 नंतर आपल्याला दिसते 168. 168 नंतर कोणती संख्या? तर हा 21चा पाडा दिसतो बघा तुम्ही. कलर चेंज करतो. 21चा पाडा आहे. 21 21 2 42 21 असा पहा 21चा पाडा बनत चालत आहे. मग आता 21च्या पाढीमध्ये 210 तरी बदला. 200 पण नाही येत. 89. तर चला आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पण तसाच दिसतोय, कारण ह्यांचा क्रम आपण तर लावू शकतो. तर बघूयात आता आपण प्रश्न कसा आहे. तर प्रश्न काही नाही अवघड. तर आता पहिले तर आपण ह्याला लिहून घेऊ. 17. 17 नंतर कोणती संख्या दिसते? 17 झाली. 17 नंतर बघा 43 दिसते. 43 लिहून घ्या. 43 नंतर दिसते 49. लिहून घ्या. 49 नंतर आपल्याला दिसते 77. 77 लिहून घ्या. थांबा, ते जरा ऍडजस्टमेंट झालं. एक सेकंड. हो बघा. 17 17 झालं. 29 राहिलेलं. 29 झालं. 43 पण झालं. ओके. 89 पण झालं. त्याच्यानंतर ला 117. सॉरी 117 नाही, 77 झालं. 117 कुठं दिसलं मला? त्याच्यानंतर 97 झालं. 119. हा, बहुतेक मला वाटलं 117 आहे. 119 सुद्धा झालं आणि लास्ट राहिलेलं 169 ते पण झालं. आता कोणती संख्या? आता कोणती संख्या आहे? तर तुम्ही जर बघितलं तर 119. ही जी 119 संख्या आहे तिच्यानंतर डायरेक्ट 169 येऊ कसं शकेल? म्हणजे एक वेळ सेम, पण तेव्हा खूप मोठा हे असं पाहिजे किंवा आडवी
किंवा उभी किंवा अशी तिरपी असे ह्याच्यामध्ये प्रश्न असायला पाहिजे. म्हणून मग ह्या दोघांच्या मध्ये कोणती संख्या येईल ते शोध. तुम्ही काय करावं बरं, समजत नाही. आता 68 येणार नाही बघा. मग काढू तर शकतो 68 नाही येणार, 200 नाही येणार. मग ह्याच दोघांपैकी कोणती तरी संख्या आणि ती कोणती असायला पाहिजे. आणि तुम्ही या सगळ्यांचं म्हणजे माझ्या आधी जर तुम्ही सोडवायचे बरं का, मी सोडून द्यायच्या आधी तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. आणि म्हणजे मी पहिले तर तुम्हाला PDF टाकणार आहे YouTube वरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रश्न भेटणार आहे किंवा प्रश्नपत्रिका समजावा. 5 प्रश्नपत्रिका नाही, 5 प्रश्न तुम्हाला मी पहिले YouTube वर देणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आधी तुम्ही हे सर्व सोडवा आणि मग नंतर ही प्रश्नपत्रिका बघायला या, नक्कीच या. तर नीट बघितलं तर 17, 29 हे हे काय काय एक सेकंड, आपण फरक एकदा चेक करूयात. ह्याच्यात आणि ह्याच्यात कशाचा फरक आहे बरं. 12चा फरक दिसतो, 12चा. ह्याच्यात 14चा फरक आहे, ह्याच्यात 16चा फरक आहे, ह्याच्यात 18चा फरक आहे, ह्याच्यात 20चा. म्हणजे एकेकाने वाढायले. मग 119 मध्ये प्लस 20 नंतर हे पाहिजे 22. 22 मिसळले 22च ना, 22च ना. नाही नाही, थांबा थांबा, 97 मध्ये 20. एक सेकंड थांबा, काहीतरी मिस्टेक वाटते. एक सेकंड. पहा काय, त्याच्यामध्ये 14 मिसळले तर आले 29. आता 29 मध्ये 14 मिसळले आले 43. 43 मध्ये 16 मिसळले आले हे. आणि 49 मध्ये बघा इथं चुकलं, 18 मिसळले आले. ह्या दोघांमध्ये 20 मिसळले, ह्या दोघांमध्ये 22 मिसळले. म्हणजे 24 मिसळावं लागतं. म्हणजे आपल्याला किती आहे, 4 4 43. 143 हा पण तो पर्याय नंबर 3. चला पुढे. तर आता पुढचा पर्याय आहे 29, 43, 13 हे असे नंबर दिले. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे, तर त्याच्या आधी आपण एक क्रमाने मांडू. कारण प्रत्येक त्याच्यात तर क्रमाने मांडावंच लागेल. आणि असे प्रश्न म्हणजे मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्याच्यानंतर खूप काही संख्यांवर प्रश्न येतात. वर्ग, घन, त्याच्यानंतर एकटे, ह्याच्यावर पाडे, खूप याच्यावर प्रश्न येतात. तर आपल्याला ते सोडवावं लागतात. तर 7 नंतर काय लिहिलंय 19, सॉरी 7 नंतर 13 लिहिलं, 7 नंतर 13 लिहिलं माझं चुकलं, सॉरी 13, माय मिस्टेक, मी चुकून आय मिस्टेक बोलत होतो. चला जाऊ दे. 19 नंतर 29, 29 नंतर 37, 37 नंतर येणारी संख्या 43, नंतर येणारी 61 नंतर कोणती संख्या, 61 नंतर संख्या कोणती येते. 61 नंतर, हा 61 नंतर कोणते. आता बघा एक एक मूळ संख्या सोडून आहे. म्हणजे 7 नंतर येते 11, 11 सोडून 13, 13 नंतर 17 सोडून 19, 19 नंतर 23 सोडून 29. असं बघा 37 मध्ये 43, 37 मध्ये 41 सोडून 43 येतं. 43 मध्ये 47 सोडून 47 43 मध्ये काय सांगितलंय, 43 मध्ये आता 47 सोडून 53 येते आणि यांनी 53 दिलेलं नाहीये. इथे प्रिंट मिस्टेक आहे, प्रिंट मिस्टेक म्हणजे हा प्रश्न करेक्शन आहे.
परंतु ह्याचं उत्तर आता 61 नंतर कोणती संख्या येते? 67. 67च येते ना मूळ संख्या. आणि 67 नंतर येते 71, म्हणून पर्याय नंबर 3 घ्या. पर्याय नंबर 3. आता आपण अजून किती प्रश्न आहेत? अच्छा, 2च प्रश्न राहिलेत. चला सोडवतो. 23. तर 23 आता बघा, इथे बघितलं तर तुम्हाला कळेल 2 आणि 3 यांचा गुणाकार येतो 6 आणि 51 म्हणजे 5 आणि 1 चा गुणाकार होतो. 5 आणि 1 चा गुणाकार किती होतो? तर 5 आणि 1 चा गुणाकार होतो 5च, म्हणजे अधिक 5 म्हणजे आपलं उत्तर जे येईल ते. अशी ट्रिक वापरूयात आपण पहिले तर. तर याचं उत्तर येईल 11. बघा, आलं उत्तर. तर 7 आणि 72 यांचा गुणाकार 14. 14 अधिक ह्यांची गुणाकार येतो 6. उत्तर आलं 20. येते ना. तर लास्ट आहे कोणती संख्या? त्या संख्या शोधायची आपल्याला. चला शोध. आता 63 ह्यांची बेरीज किती होती? सॉरी, चा गुणाकार होतो 18. 38 वजा 18 किती आले? 20 आले. आता 20 मध्ये किती वजा केल्यास, सॉरी, अशी कोणती संख्या आहे ज्यांचा गुणाकार किती बघा? हीच पहिली संख्या. पर्याय क्रमांक 1. पहा पुढचा प्रश्न. 31 37 ही संख्या बघा. आता ह्याचं उत्तर काय येणार? तर ह्याचं उत्तर काय येणार? तुम्ही आता नीट बघा. 11 नंतरची मूळ संख्या 13, 13 नंतरची 17, 17 नंतरची 19, 19 नंतरची मूळ संख्या 23, 23 नंतरची 29, 29 नंतरची 31 आणि 31 नंतरची 37. आता 37 नंतरची कोणती संख्या आहे? तर 41. म्हणजे ह्या मूळ संख्या आहेत. ओके, या मूळ संख्या आहेत. तर धन्यवाद. आपला हा 12 मिनिटाचा किंवा 13 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आता ह्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा. टॉप क्लासचे व्हिडिओ तुम्ही जे सांगाल कमेंटमध्ये ते टाकायला मी तयार आहे. चल बाय.